बातमी आता सविस्तर आहे। निलेश राणे कधी भाजपमध्ये जातील हे शिंदेंनाही कळणार नाही। ठाकरेंचे नेते वैभव नाईक यांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर आहे। बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांना खासदार फोडावे लागतायत असा टोलाही वैभव नाईकांनी लगावलाय। ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा। आता विश्वास राहिला नाही। ते नेहमी मीटिंग लावतात। मागे पण तुम्हाला आठवत असेल, आता एक 10 दिवसापूर्वी मीटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत। मग मीटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही। आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे। आजही मातोश्रीची ताकद आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला तुमच्याकडे सत्ता असून सत्तेमध्ये एवढं पाचवी बहुमत असून सुद्धा तुम्हाला मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते आणि हीच खरं तर मातोश्रीची ताकद आहे। निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष फोडलेला